स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. चला तर कथेला सुरुवात करूया. मीरा एका साध्या कुटुंबातील शांत आणि समजुतीदार मुलगी होती. तिचा काही वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. त्या प्रसंगानंतर तिने आयुष्य नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावात तिच्या चुलत बहिणीच्या चहापोहाच्या कार्यक्रमाला ती गेली होती. त्याच कार्यक्रमात सुमितही आला होता. सुमित सुशिक्षित, नम्र आणि मनाने खूप चांगला मुलगा होता. कार्यक्रम सुरू असताना मीराच्या चेहऱ्यावरची उदासी त्याच्या नजरेत भरली. दोघांच्या नजर झाली आणि नकळत दोघेही हसली. कार्यक्रमानंतर थोड्याशा गप्पा झाल्या. त्या काही मिनिटाच्या भेटीत सुमितला मीराबद्दल एक वेगळं आकर्षण वाटू लागले. पण मीराने मात्र आपले मन आवरले. तिला पुन्हा कोणावर विश्वास ठेवण्याची भीती वाटत होती. काही दिवसांनी सुमितला मीराचा नंबर मिळाला. सुरुवातीला साध्या शुभेच्छापासून सुरू झालेल्या गप्पा हळूहळू वाढू लागल्या. दोघे एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ लागले. एक दिवस मीराने धाडस करून आपल्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलं. घटस्फोट, समाजाचा टीका आणि तिने सहन केलेले दुःख. सुमित शांतपणे ऐकत राहिला. तो फक्त एवढंच म्हणाला, भूतकाळामुळे माणसाची किंमत कमी होत नाही. हे शब्द ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी आले. अनेक वर्षांनी कोणीतरी तिच्या मनाला समजून घेत होते. महिने उलटले. मैत्री आता प्रेमात बदलत होती. दोघेही एकमेकांशिवाय दिवसाच्या कल्पनाही करू शकत नव्हते. एका संध्याकाळी सुमितने मीराला भेटायला बोलवलं. गावाजवळच्या तलावाकाठी दोघे बसले होते. सूर्य मावळत होता. सुमित म्हणाला, मीरा, मला तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. मीरा काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात आनंद आणि भेटी दोन्ही होत्या. शेवटी ती म्हणाली, माझा भूतकाळ तुला त्रास देणार नाही ना? सुमित हसला आणि म्हणाला, मला तुझा भूतकाळ नाही, तुझं आज आणि उद्याचे आयुष्य महत्त्वाचं आहे. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण काही नातेवाईकांनी विरोध सुरू केला. घटस्फोटीत मुलीशी लग्न का करतोस? तुला दुसरी मुलगी मिळाली नसतील का? अशा अनेक टोमण्याचा सामना सुमितला करावा लागला. पण त्याने आपला निर्णय बदलला नाही. मीरालाही खूप वाईट वाटत होतं. तिने एकदा सुमितला सांगितले, माझ्यामुळे तुला त्रास होत असेल तर आपण इथेच थांबू. सुमितने तिचा हात धरला आणि म्हणाला, खरं प्रेम अडचणीमुळे संपत नाही. हळूहळू दोघांच्या कुटुंबियांनाही त्यांचं खरं प्रेम समजू लागलं. काही महिन्यांनी दोघांचे लग्न साध्या पद्धतीने झालं. गावातील अनेक लोक उपस्थितीत होते. लग्नानंतर मीराच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला. सुमितने तिला नेहमी सन्मान, प्रेम आणि आधार दिला. एक दिवस मीरा म्हणाली, माझं आयुष्य पुन्हा सुंदर केल्याबद्दल धन्यवाद. सुमित हसत म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस हेच माझं भाग्य आहे. दोघेही आनंदाने जगू लागले. त्याच्या कथेतून एक संदेश मिळतो. माणसाची किंमत त्याच्या भूतकाळावर नाही तर त्याच्या स्वभावावर आणि मनावर ठरते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.